नमस्कार, जय गजानन. मी दीपाली. दीप्स मेहरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ट्रेंडिंगमध्ये असणारे हे तांदळाचे हार देवासाठी कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. ह्या तांदळाच्या हाराची ही जी पद्धत आहे ना विणायची, ती सेम जसे आपण गजरे बनवतो, दोन साईडनी दोन कड्या टाकून, तर त्याच पद्धतीने आपण हे तांदळाचे हारसुद्धा देवासाठी बनवणार आहोत. याचे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कसे बनवू शकता या हारांना, ते पण मी तुम्हाला बनवताना सांगतेच आहे. इथे मी आता ग्रीन, रेड आणि व्हाईट कलरचे तांदूळ करून ते हार बनवले आहेत. तर हे तांदळाचे हार बनवण्यासाठी आपण बासमती राईस वापरणार आहोत. त्यामध्ये हे बघा असे लांब लांब हा तांदूळ असतो, हा आपल्याला वापरायचा आहे. तर मी यावेळेस हा पांढऱ्या कलरमध्येच बनवत आहे. याचं कारण असं आहे, पांढरा कलर हा जो ओरिजिनल तांदूळ असतो ना, हा स्ट्रॉंग असतो. जेव्हा तुम्ही याला थोडं पण पाणी लावून वेगवेगळ्या कलरचं बनवता, तो तेव्हा ठिसूळ होतो आणि तो तुटण्याची जास्त शक्यता असते. ते दिसायला तर सुंदर दिसतं, पण तो तुटू शकतो. तर यासाठी मी दुसरं ऑप्शन म्हणजे असं हे केलेलं आहे, की मी जो धागा वापरते आहे याच्यासाठी, तो धागाच मी कलर करून घेतला आहे. तर याचं लूकसुद्धा खूप सुंदर येतं. आणि याला मी याच्यासाठी मी कॅमलचा ॲक्रेलिक कलर यूज केला आहे, रेड ब्राऊन कलरचा. सर्वात पहिले मी हा जो कॉटनचा धागा आहे, जो आपण हार बनवण्यासाठी किंवा गोधडी वगैरे शिवण्यासाठी वापरतो, तर हा घेतला आहे. याच्यासाठी तुम्ही कॉटनचाच धागा वापरा, म्हणजे आपले जे तांदूळ आहेत यातनं सरकणार नाही आणि आपला हार ढिला होणार नाही. आणि त्याच्यानंतर मी या हाराला ॲक्रेलिक कलर वापरून असं रेड कलरचा करून घेतला आहे पूर्ण. चला तर आता याला कसं ताटाला पॅक करायचं ते आपण बघू. सगळ्यात पहिले मी एक हात धाग्याचा एक कॉर्नर इथे पकडते आणि स्ट्रेट जरा खोल ताट घेतलं म्हणजे आपल्याला हार बनवायला सोपं जातं. हा असा एक राऊंड करून इथे मी याला गाठ करून घेते दोन. त्या घट्ट गाठ करायच्या, धागा सैल राहणार नाही याची खात्री करून घ्यायची. सैल जर राहिला धागा तर आपल्याला हार बनवायला थोडी कठीण जातं, त्याच्यासाठी आपण हा धागा टाईट करून घ्यायचा. त्यानंतर आता तोच धागा परत एकदा असं फिरवून घ्यायचा आहे. आपल्याला डबल धागा लागणार आहे त्याच्यासाठी, म्हणून आपण पहिला एक नॉट झाला आहे, परत एकदा इथे 2 नॉट करून घ्यायचे आणि धागा टाईट करून घ्यायचा आहे. आणि आता असा मिनिमम या साईडनं इथे असा डबलचा धागा येईल एवढी लेंथ आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे धाग्याची. त्यानंतर 1 ते 1.5 इंच पुढे असा इथे आपल्याला हे बघा या पद्धतीने मी इथे हे बघा हा असा धागा मी वरच्या दिशेने घेतला आहे. इथे 7चा शेप तयार करायचा आणि त्यानंतर हा धागा आपल्याला या 2 धाग्यांच्या खालून आणि आतल्या दिशेने इकडे असा ओढून घ्यायचा आहे. आणि हा आता धागा आपल्याला याच ठिकाणी इथे टाईट करून घ्यायचा आहे. हे बघा. त्यानंतर इथे परत एक 7चा शेप तयार करायचा, म्हणजे असा डी किंवा हाफ राऊंडसुद्धा तुम्ही म्हणू शकता याला. आणि या 2 धाग्यांच्या खालून हा परत इथे वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे आणि ही जी पहिली नॉट आपण इथे घेतली आहे बरोबर त्यालाच जोडून ही दुसरी नॉट इथे घ्यायची आपल्याला. आणि अशा प्रकारे आपला धागा इथे टाईट होईल आणि इथनं आपला जो तांदळाचा हार आहे तो बनवायला आपण सुरुवात करू. तर आपल्याला पहिले असा छान लांब असलेला तांदूळाचा दाणा आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे बघा असा लांब तांदूळाचा दाणा मी इथे घेतला आहे. त्यानंतर हा असा धागा वरच्या दिशेनेच ठेवायचा आणि हे जे 2 धागे आहेत आपले, हे बघा हे असे 2 धागे, याच्यामधनं आपल्याला हा धागा त्या जिथे नॉट टाकले आहेत तिथपर्यंत असा ओढत घ्यायचा आहे. तिथे टाईट असा करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला असं खालून बोट ठेवून अशा प्रकारे परत इथे नॉट करायची आहे. आता इथे आपल्याला प्रत्येक तांदूळानंतर सिंगल नॉट करायची आहे. हे बघा आणि याला घट्ट ओढून घ्यायचं आहे. आता हा आपला जो ओरिजिनल तांदूळ आहे आपण तो वापरतो आहे म्हणून आपण याला घट्ट ओढून घेऊ शकतो. जर तेच तुम्ही कलर तांदूळ इथे वापरला तर काय होईल, जर जास्त तुम्ही घट्ट ओढला ती नॉट, तर तो तांदूळ तुटतो. तर त्यामुळे बेटर आहे की कलरचे तुम्ही जर धागे केलेत आणि तांदूळ व्हाईटच ठेवायचा.
हे बघा, परत मी एक धाग्यामध्ये तांदूळ टाकला आहे आणि असं खालच्या दिशेने टाकून वरतून हे धागा ओढायचा. अशा प्रकारे याला अजून एक नॉट करायची आणि बरोबर तांदूळ हा सेंटरला ठेवायचा, म्हणजे जो आपला हार तयार होईल त्याच्यामध्ये दिसायला हा सुंदर दिसतो. आणि घट्ट असा मागे ओढून असं इथे यालाही घट्ट नॉट करायची आणि पुन्हा असं इथे ठेवायचं. परत एक तांदूळ घेतला, सो याला खालून हात लावला म्हणजे मग आपली डायरेक्शन बदलत नाही. दोन धाग्यांच्या मधनं आपण हा तांदूळ घातला आहे आणि आता आपण सेम प्रोसेस फॉलो करू आणि पूर्ण हार तयार करून घेऊ. हे बघा, हे बघा, मी जे तांदूळ घेते ते सेम साईजचे असल्यामुळे तो हार बनतो पण खूप सुंदर आणि दिसायला पण तो खूप असा सुंदर दिसतो.
हे बघा अशा पद्धतीने हे आपण ही बॅक साईडने आपण हा हार तयार केलेला आहे. त्यानंतर हा समोरून दिसायला असा सुंदर असा हार दिसेल आपल्याला. आता यातच मी तुम्हाला डबल तांदूळ वापरून आपण हा हार कसा बनवू शकतो ते पण सांगते. या पद्धतीने आपण सिंगल तांदूळ घेतो, तसेच आपल्याला एका वेळेस 2 तांदूळ घ्यायचे आहेत. जसे आपण गजरे बनवतो तेव्हा कसं एक फ्रंट अँड दोन्ही अपोजिट साईडनी दांड्या ठेवून आपण फुलं किंवा कड्या त्यामध्ये घालतो धाग्यामध्ये, तशाच पद्धतीने आपल्याला आता इथे हे तांदूळाचे दाणे 2 घालायचे एका वेळेस धाग्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे मी 2 धागे इथे 2 तांदूळाचे दाणे इथे 2 धाग्यांच्या मध्ये ठेवले. त्यानंतर आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला नॉट करून घ्यायची आहे. हे बघा परत 2 तांदूळ घ्यायचे. धागा खालच्या दिशेने वर काढून अशी नॉट करून घ्यायची इथे. दिसतोय फरक? हे 2 डबल तांदूळ घेतलेले आणि हे सिंगल दिसायला दोन्ही खूप सुंदर दिसतात. समोरच्या दिशेने दोन्ही पण असं ओळखायला पण येणार नाहीत आणि हा हार बनवायला सोपा जातो. जिथे आपण 2 नॉट प्रत्येकाला एक सिंगल नॉट करतोय, तिथे 2 तांदळांना एक नॉट करून आपला हार लवकर बनतो आणि सुंदरही दिसतो. यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलरसुद्धा तांदळाचे वापरू शकता. म्हणजे धागा तुम्ही व्हाईट कलरमध्येच ठेवून तुम्ही तांदूळाला पण कलर करू शकता किंवा वेगवेगळ्या कलरचे धागे वापरूनसुद्धा तुम्ही हे हार देवांसाठी बनवू शकता. यामध्ये मी पूर्णच जेव्हा इथे मरून कलरचा धागा केला आहे, त्यामध्ये तुम्ही हे जे आपण राऊंड इथे फिरवलेले आहेत ताटाला, ते एका कलरचे आणि हा जो वरचा धागा आपण घेतला आहे तो दुसऱ्या कलरमध्ये बनवला. तर हे ड्युएल कॉम्बिनेशनमध्ये ड्युएल कॉम्बिनेशनच्या धाग्यामध्ये पण हे हार खूप सुंदर बनतात. हे बघा फक्त हे जेव्हा आपण डबल तांदूळामध्ये हे हार करतोय तेव्हा एवढीच खात्री करून घ्यायची आहे की आपला तांदूळ त्यातनं पडणार नाही आणि आपली नॉट जी आपण टाकतोय ती घट्ट बसेल. जर ही नॉट जर आपली ढिली झाली तर आपला एक एक तांदूळ निघेल आणि आपला पूर्ण हारच तुटायची शक्यता असते, कारण आपण हे सिंगल नॉटवर बनवत आहे. आणि हे हार खराब होत नाहीत. तुम्हाला फक्त यांना पाणी लागू द्यायचं नाही आहे. जर या तांदळांना पाणी लागलं नाही तर हे बरेच दिवस हे हार टिकतात. बस तेवढी एक काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण हे हार देवांना वाहतो पूजेआधी किंवा देवांच्या आंघोळीआधी हे हार काढून घ्यायचे. जेव्हा देव न पूर्ण आपण सुकवून पुसवून घेतो त्यानंतरच हे हार देवांना घालायचे. तर हे आपले खूप काळ टिकून राहतात हे हार.
जर हे हार कोणाला बनवायला होत नसतील आणि तुम्हाला हे जर हार आवडत असतील तर तुम्ही माझा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून या हारांची ऑर्डर देऊ शकता. तुमच्या देवांच्या साईजनुसार मी हे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला हार बनवून देईल. आणि ते फुल्ली कस्टमाइज असतील. तुम्हाला जी कलर साईज लागेल त्यामध्ये मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. हे बघा, डबल तांदूळाचा पण हार किती सुरेख दिसतो आणि जो सिंगल तांदूळ घेतला आहे तो पण. यामध्ये तुम्ही छान वेगवेगळ्या कलरचे पण म्हणजे डबल किंवा ट्रिपल कलर वापरून सुद्धा पण हे हार बनवू शकता. चला तर आता अशाच पद्धतीने हा हार कंप्लीट करते. हे बघा, अशा प्रकारे हा सुंदर मी डबल आणि सिंगल लेअरचा मोत्यांचा हे तांदळाचा हार इथे बनवला आहे. आता हा हार कंप्लीट झाल्यावर आपल्याला थोडा दूरवरनं इथे याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथे पण मी याला इथे डबल नॉट टाकली आहे, कारण आपल्याला इथे हे संपवायचा होता ना हार, त्यामुळे तुम्ही डबल किंवा ट्रिपल नॉट करू शकता. डबल नॉटमध्ये पण हा धागा टाईट राहतो, ते निघणार नाही. त्यानंतर आता आपल्याला हा जो इथे एक्स्ट्रा राहिलेला धागा आहे हा पण इथे कट करून घ्यायचा आहे. हे बघा, असं सुंदर तांदळाचा सिंगल आणि डबल लेअरमध्ये मी तुम्हाला हार दाखवलेला आहे. हे बघा, डबल लेअरमध्ये पण खूप सुंदर दिसतो आणि सिंगल लेअरमध्ये पण खूप सुंदर दिसून येतो हा हार. आणि आपल्या देवांच्या साईजनुसार आपण याची हाईट साईज ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यासाठी मी मागे धागा एक्स्ट्राच ठेवलेला आहे. आता हा मी इथे अखंड हार बनवलेला आहे. हा आपण जर फ्रंट साईडला पण ठेवला तरी बघा किती सुंदर हा हार दिसून येतो देवाला. व्हाईट तांदळाचे हार पण खूप छान दिसतात. तर याच्यासाठी तुम्ही कलर तांदूळ केलेच पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. तुम्ही धाग्याला कलर करा आणि हे बघा किती सुंदर आणि उठून असा हा तांदळाचा हार दिसून येतोय. जर अशाच प्रकारे जर तुम्हाला अजून तांदूळाच्या वेगवेगळ्या कलरचे पण हार बघायचे असतील किंवा तुम्ही हे बनवू शकता, त्यामध्ये एकच मी तुम्हाला टीप देणार की हे हार बनवताना तुम्ही हळद किंवा कुंकाचे कलर वापरू नका. त्याच्यासाठी तुम्ही ॲक्रेलिक फॅब्रिक कलर वापरा किंवा वॉटर कलर वापरा आणि त्यामध्ये पाणी न टाकता कमीत कमी पाण्याने किंवा ब्रशनी एकदम 0 नंबरचा जो ब्रश असतो त्याने ते तांदूळ कलर करून घ्या. आपल्याला खूप काही तांदूळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही हाताने एक एक तांदूळसुद्धा कमी कलर आणि म्हणजे तो ओला होणार नाही तांदूळ याची दक्षता घेऊन ते तांदूळ कलर करून घ्या. हे बघा, मी असे वेगवेगळ्या कलरमध्ये हे तांदूळ केलेले आहेत. खूप सुंदर दिसतात. तुम्ही कलर तांदूळाचे पण हार बनवू शकता. फक्त एक होतं त्यामध्ये की तो तांदूळ थोडा ठिसूळ होतो, बट तुम्ही त्याला वापरू शकता. एवढी दक्षता घ्यायची की पाणी त्याच्यासाठी कमीत कमी वापरायचं. तर तुम्हाला हे तांदळाचे हार कसे वाटले हे तुम्हाला मी शिकवलेल्या पद्धतीने कळलेत की नाही हे सगळं मला कमेंटद्वारे सांगा. तुम्हाला माझे बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला कमेंटद्वारे कळवा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय गजानन. थँक्यू.